भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर खरं तर भारत पाक सीमेवरती सध्या तणाव पाहायला मिळते। गेल्या 4 ते 5 दिवसापासून भारतीय जवान जे आहेत ते पाकिस्तानवरती खरं तर मोठ्या प्रमाणावरती हल्ला करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र कोल्हापूरमध्ये एक सैनिक गिरगाव नावाचं गाव आहे, या गावामध्ये घरटी एक सैनिक असल्याचं आपल्याला दिसून येते आणि आत्तासुद्धा सध्या 500च्या वरती हे सैनिक जे आहेत ते सध्या निवृत्त काही सैनिक झालेले आहेत, काही सैनिक आहेत ते सध्या लढताना आपल्याला या ठिकाणी सीमेवरती दिसून येतात। याच गावामध्ये सध्या आलेलो आहोत आणि गावाचा इतिहास आपण जाणून घेतोय। खरं पाहिलं तर या ठिकाणी क्रांतीवीर फिरोंगजी शिंदे यांचं स्मारक आहे आणि सन 1857च्या बंडामध्ये खरं तर हे शहीद झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। खूप मोठा इतिहास हा सैनिक गिरगावला असल्याचं आपल्याला दिसून येते आणि याच गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि पहलगाम हल्ल्यानंतर जी आता युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे याचा आपण आढावा घेण्यासाठी या ठिकाणचे जे निवृत्त जवान आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काहींनी तर अगदी युद्धामध्ये गोळ्या देखील खाल्लेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। जखमी अवस्थेत असताना देखील त्यांनी या ठिकाणी बरं होऊन पुन्हा एकदा सेवेत गेल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळते। काही जवान आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल? खरं तर आता भारत पाक सीमेवरती युद्ध मोठ्या प्रमाणावरती सुरू असल्याचं दिसून येते, तणाव मोठ्या प्रमाणावरती पाहिला जातोय। काल मध्यरात्री देखील तुम्ही पाहिलं असेल कशी परिस्थिती निर्माण झाली होती। काय नेमकं भारतानं करावं असं आपल्याला आता वाटतंय? नेमकं म्हणजे भारतानं ज्या ठिकाणी पाकिस्तानचा गोळाबारूदचा साठा आहे, ज्या ठिकाणी हवाई अड्डे आहेत त्याच्यावर हमला करावा। जवळच्या जवळ जेवढं आपल्या बॉर्डर शेजारी जेवढे पण लोकेशन आहेत त्यांची उद्ध्वस्त करावी हीच आमची अपेक्षा आहे। काय सांगाल? खरं तर भारत पाक सीमेवरती खूप मोठा तणाव निर्माण झाला आहे। तुम्ही देखील काही युद्धांमध्ये देखील असाल, बॉर्डरवरती फायरिंग सुरू असतं, काय नेमकं त्यावेळेचं वातावरण असतं? कारण तुम्ही आता सेवानिवृत्त झालात, कसं पाहता याकडे? 1991 ते 92ला मी फिरोजपूर सेक्टरमध्ये होतो, त्यावेळी पण हे बॉम्ब ब्लास्ट चालू होते। त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये आणि आत्ताच्या बॉम्ब ब्लास्टमध्ये बहुत अंतर आहे। तर आत्ता भारताला विनंती आहे, फार वेळ त्यांचा आम्ही सोसून घेतलेला आहे। फार वेळ त्यांची उग्रवादी म्हणा हे म्हणा हे आमच्यावरती अटॅक करतात, आमची मुलं जखमी होतात, काही मरतात। तर भारतानं आता जे युद्ध पुकारलेलं आहे ते सरळ शेवट करावा आणि रिकामं व्हावं। काय सांगाल? खरं तर तुम्ही देखील अनेक ठिकाणी या युद्धाच्या परिस्थितीमध्ये पाहिलेलं आहे, गोळीबार होत असतोय। कालची रात्र खरं तर एकदम वैराची रात्र होती, भारतानं चोख असं प्रत्युत्तर दिले। आता नेमकं काय करावं असं वाटतंय? कारण तुम्ही देखील अगदी संतापजनक प्रतिक्रिया तुमच्या देखील पाहिल्यात आम्ही। पहिलं त्यांचं पेट्रोलचं अड्डं, सप्लाई, गाड्यांचं गोळीबार हे पहिलं हात ठोकायचं, त्यानंतरच ती काबूमध्ये येणार आणि ह्यात मागे घ्यायचं नाही। लय दिवस झालं चाललं यांचं, अशी माझी विनंती आहे। आणि आम्हाला नेता तसा आहे, मोदी सरकारच्या राज्यात असा पाठिंबा आम्हाला आहे, तर ह्यात मागे घ्यायचं नाही ही माझी अपेक्षा आहे। हवालदार BM कदम, गिरगाव। काय सांगाल? एकूणच हे सगळा जे 2 दिवसापासून आपण पाहतोय की ज्या अटॅक झाला आणि त्यानंतर पत्रकार परिषद झाला, त्यामध्ये खरं तर महिला सैनिकांनी नेतृत्व केल्याचं पाहिलं जाते, बोललं जाते आणि आपण पाहिलेलं पण आहे। कसं पाहता याकडे? एकूणच आता महिला देखील सैन्यामध्ये नेतृत्व करताना दिसून येत आहेत। जे आता आपल्या भारत देशाचं मेन नेतृत्व जे केलेलं आहे कुरेशी मॅडम, ह्या कुरेशी मॅडम कोर ऑफ सिग्नलच्या आहेत आणि मी पण कोर ऑफ सिग्नलमधून रिटायर्ड झालेला आहे। मला गर्व आहे की एक आपलं नेतृत्व आणि आपला कोर ऑफ सिग्नल देश लढामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आम्हाला पण असं वाटतं की आम्हालाही मौका मिळावा आणि एकदा पाकिस्तानला धडा शिकवावा, पाकिस्तानला नेस्तनाबूत करून टाकावं। परत पाकिस्ताननं मैत्री हे नातं आम्हाला दाखवून कुठल्याही प्रकारचं नातं जोडण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच मी बोलतो। आणि जर बोललं तर आम्ही देशाच्या बॉर्डरवर सीमेवरती लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत हे मी आव्हान देतो। जय हिंद। आजही तुम्ही गिरगावमध्ये सकाळी उठल्यापासून तुमचा व्यायाम असेल किंवा जे आर्मीचे जे तुमचे शिकवण असेल, सराव असेल, तो तुम्ही या ठिकाणी केल्याचं दिसून येतं। तुम्ही देखील हा सराव करता। आज युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर तुम्ही त्या ठिकाणी बोलवलं सरकारनं, तर तुम्ही जाणार का? आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं काय केलं पाहिजे असं वाटतंय?
100% आम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी मेंटली तर फौजी ज्या वेळेला फौजमध्ये कसम खातो आम्ही त्यावेळेलाच आम्ही ते मनात दृढ निश्चय करतो की माझा शेवटचा क्षण म्हणजे मरणापर्यंत शेवटपर्यंत जो आहे तो मी माझ्या देशासाठी देणार आहे. त्याच्यामुळं आम्ही आमचं भाग्य समजून जर आम्हाला परत जर सैन्यात बोलवलं आणि त्यासाठी आम्ही मेंटली तर तयार आहेत. त्यानंतर आम्ही फिजिकलीही ज्यापासून हे पुलवामाचं काम झालेलं आहे तेव्हापासून आमच्या गावातील जेवढे तरुण माजी सैनिक आहेत ते आता PT करत आहेत आणि फिजिकली स्ट्रॉंग होण्यासाठी आम्ही सज्ज आहे, तयार आहे. आणि ज्यावेळेला पण मौका मिळेल त्यावेळेला आम्ही 100% ते करून दाखवू आणि आपल्या ह्या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा आम्ही घेणार आहे. आणि त्यातच मला एक गोष्ट आवर्जून सांगावंसे वाटते की देशालाच नाही तर ह्या दुनियेला हा जो आतंकवाद आहे हा एक कॅन्सर आहे आणि ह्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा जो निर्णय आज मोदी सरकारने घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि पूर्णपणे हा कॅन्सर संपवायचा झाला तर जगातील सगळ्या मोठ्या देशांनी एकत्र येऊन ह्या आतंकवाद्यांना मुळातून नष्ट करावं ही आमची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला प्राण जरी द्यावे लागले तरी ही सैनिक हा 24 तास तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच जर पाहिलं तर तुम्ही अनेक युद्ध पाहिलेली आहेत, तुम्हाला गोळ्या देखील या ठिकाणी लागलेल्या आहेत. काय एक आत्ता सध्या सिच्युएशन वाटते आणखी तुम्ही त्या काळामध्ये नेमकं काय केलं होतं आणि आता काय करणं गरजेचं असं वाटतंय? आता जे मोदी करायला आहे त्याप्रमाणे म्हटलं तर आता एकाकडनं जे मोदींना आतंकवाद्यांना उडवायचे सुरू केले जोपर्यंत आखरी आतंकवादी खतम होत नाही तोपर्यंत ही तिनं लढाई कमी करायची नाही. आणि त्यांचं सगळ्यात अगोदर विमानतळ, सप्लाय, अम्युनिशन डेपो ही पहिली उद्ध्वस्त करायची. आणि कुठल्याही बाबतीत ह्यांना ढिलं न पडता आता बाकी देशसुद्धा आपल्या देशाकडं सुरू आहेत. जास्तीत जास्त 90% देश आपल्या देशाला सपोर्ट करतात. ती एकच म्हणते आहे की आतंकवादी जगातून पूर्ण नष्ट झाला पाहिजे. याप्रमाणे आता मोदी जे करतो आहे ते पूर्ण त्यांना सपोर्ट द्यायला लागल्यात. आता मला तर असं वाटतं आहे मोदीनं पुरा त्यांना भीक मागायला लावली आहे. भीक न मागता त्यांनी नाक असून भारताच्या पुढे नाक असूनच भीक मागली पाहिजे. नुसते हात जोडून चालणार नाही. पण तुमच्या काळामध्ये कशी परिस्थिती होती? आता अनेक नवनवीन मिसाईल्स आपल्याकडे आलेले आहेत. त्या काळातली परिस्थिती कशी होती? त्या काळातलं युद्ध कसं होतं आणि आत्ताचं पाहताय तुम्ही, काल रात्री पाहिलेलं आहे ते कसं होतं? पहिली लढाई समोरासमोर असायची आणि त्याच्यानंतर 71ची झाली ती समोरासमोर, 65ची झाली ती समोरासमोर. आतंकवाद्याची जी झाली ती घातपात होती. कुणीकडं बी पुढनं बी फायर येणार, दोन्हीकडं कुणीकडंही फायर येणार. आणि त्या टायमाला आत्ता जो आहे एअर टाईमनं जसं होतं आहे तसं आमच्या टायमाला एवढं नव्हतं. आर्टिलरी होती तेवढीच बॉम्ब टाकणार, सैनिकाच्या पुढं बॉम्ब टाकत आर्टिलरी चालत होती. आता तसं नव्हतं. डायरेक्ट त्यांच्या 150-200 किलोमीटर आत आपल्या इंडियातून त्याला बॉम्बारी जाते. ही एक सगळ्यात चांगलं आपल्या देशात झालेलं आहे. आपल्या टायमाला समोरासमोर गोळी होती त्यावेळेला पुढच्या सैनिकांना धोका येत होता. आता पुढच्या सैनिकाला न धोका होता. पायलट आणि ही बाकी आहेत ही देशाचं रक्षण जास्त करत आहेत. आणि आमच्या टायमाला म्हणजे श्रीलंकेत देखील ह्या प्रमाणात आम्ही वागलेलो आहे. आणि श्रीनगरमध्ये पण मी 3.5 वर्ष तिथेच नोकरी केलेली. आपण पाहतो की हे सगळे जवान आहेत आपल्यासोबत आणखीन देखील बोलण्यासाठी आहात. युद्ध जवळपास सुरू झालेलं आहे, तुम्ही आता सेवानिवृत्त झाले आहात. कसं पाहता युद्धाकडे? आणखीन काय नेमकं केलं पाहिजे असं वाटतंय? आणि आत्ताची जी विशेषतः जे आर्मीचं काही नेतृत्व महिला करतायत त्याकडे तुम्ही कसं पाहता? महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तर एक नंबर आहे आणि महिलांनी सगळ्या आपल्या देशातल्या पुढे यायला पाहिजे. बाकी जे आता आपलं जे रात्रीचं जे युद्ध झालं त्यात भारताचा आपल्याला अभिमान आहे. जे की आपल्या मोदी सरकारनं जे बी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जे राफेल घेतलं, त्यानंतर रात्री जे फायर त्यांनी 400 राऊंड फायर केले आणि त्याचा मूततोड जवाब हवेतच उडवलं, हे सगळ्यात कौतुकास्पद आहे. आणि ह्याच्यावर आणि मोदी यावर विचार करत आहे आपल्या संरक्षणासाठी. हे सगळ्यात मोठं आहे माहीत पाहिजे. ही गुंतागुंती लढाई तर होत राहणार, पण जे तिन्ही रात्री केलं, आम्ही त्यांच्या आतंकवादीच्या डेपोवर हमलं केलं आणि तिन्ही रात्री आपल्या पंजाब, गुजरात, जालंधर या आपल्या सिटीवर तिने हमलं केलं. 400 राऊंड मिसाईल सोडलेली आणि ती हवेतच नेस्तनाबूत केली. हे इंडियाचं मोठं काम केलं आहे आणि एकही गोळा खाली पडू दिलेला नाही. हे मोठं काम इंडियानं केले आणि मोदी सरकारला माझा फुल सपोर्ट आहे. आणि आमच्या गावातील
कमी पडते तिथं आम्ही उभा आहे हे आमचं म्हणणं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर हे सगळे आहेत सैनिक गिरगावमधील सेवानिवृत्त जवान. यांनी अनेक युद्ध पाहिलेली आहेत. विशेषतः या ठिकाणी जर पाहिलं तर अनेकांनी गोळ्या देखील या ठिकाणी खाल्लेल्या आहेत. मात्र हे सगळं होत असताना आता जर विशेषतः सरकारनं जर या सगळ्या जवानांना बोलवलं तर हे बिनधास्तपणे जाण्यासाठी तयार असल्याच्या प्रतिक्रिया या सगळ्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सतीश औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.